चला मुलांनो, वेलकम बॅक. आता आपण बिलकुल वेळ न घालवता पुढचा मुद्दा घेऊयात. आपण शिकत आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा लेसन नंबर 1 विच इज वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये आपण मुद्दा शिकतो आहोत सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय आणि इक्वॅलिटी म्हणजे समानता, हे आपण बघतो आहोत. हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहेत कॉन्स्टिट्यूशनचे. आणि हे सगळं कशासाठी? तर एक चांगला देश तयार करायसाठी, एक चांगला समाज तयार करायसाठी, जिथं ज्या समाजामध्ये आपण जगू शकतो, चांगलं सन्मानानं राहू शकतो. तर ते करायसाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला मुद्दा बघितला पॉलिसी ऑफ रिझर्वेशन्स ऑफ सीट. हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. याच्यामध्ये आपण बघणार आहोत द शेड्यूल्ड कास्ट्स अँड ट्राईब्स ऍक्ट. बघा बरं का, शेड्यूल्ड म्हणजे काय? अनुसूचित. कास्ट म्हणजे जाती आणि ट्राईब्स म्हणजे जमाती. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि या दोन गोष्टींबद्दल तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. कास्ट आपण ज्याला जात म्हणतो ना, जात त्याला कास्ट म्हणतात. आणि ट्राईब म्हणजे वेगळ्या वेगळ्या जमाती. मी एखादा वेगळा व्हिडिओ बनवीन किंवा रील बनवील ज्याच्यामध्ये हे याचा फरक तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून सांगेन. त्याच्यानंतर इन ब्रॅकेट काय लिहिलंय बघा, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज. प्रिव्हेन्शन म्हणजे कमी करायचं किंवा आळा घालायचा. कोणत्या गोष्टीला आळा घालायचा? ॲट्रॉसिटी या गोष्टीला आळा घालायचा. आणि ॲट्रॉसिटी या शब्दाचा शब्दशः अर्थ डिक्शनरी मिनिंग आहे अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. ॲट्रॉसिटी म्हणजे अत्याचार. आता मुलांनो, मुलींनो, हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटेल की कसला अत्याचार, सगळं तर ओके मध्ये चाललेलं आहे, कशाचं काय चाललंय? तर काय होतं माहिती का? गंमत अशी आहे की आपल्याला इतिहास शिकायसाठी आपल्याला इतिहासात जावं लागतं. तुम्ही आता इकडं हातामध्ये स्मार्टफोन घेऊन 2024, 25, 26 मध्ये बसून इतिहास नाही शिकू शकत बाळांनो. इतिहास शिकायला आपल्याला इतिहासामध्ये जावं लागतं. 100, 150, 200 वर्षांपूर्वी जावं लागतं. शरीरानं जरी आपल्याला जाणं शक्य नसेल तरी आपल्याला मनानं किंवा बुद्धीनं तिथपर्यंत जावं लागतं. त्या काळामध्ये काय सोशल कंडिशन्स होत्या आणि कोणत्या परिस्थिती होत्या आणि त्या काळातल्या लोकांनी काय केलं हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. तेव्हा याच्या मागचं आपल्याला हे का केलं हे आपल्याला पटेल. इतका अन्याय केलेला आहे, इतका अत्याचार केलेला आहे या जाती जमातींवर, उच्च जातीतल्या लोकांनी, की त्याला काही सीमा नाहीयेत. म्हणजे तुम्ही जर ह्याच्या खोलामध्ये गेला तर तुमचं डोकं आउट होऊन जाईल की अरे हे असं कसं काय लोक कोणी करू शकतात, जे त्यांनी ऑलरेडी केलं. बरं का, या लोकांनी ऑलरेडी केलं. बघा बरं का, चला पुढे बघा. आता आपण हा मुद्दा बघूया. काही फार मोठा नाहीये, पटकन संपण्यासारखा आहे. दिस इज अन इम्पॉर्टंट ऍक्ट. ऍक्ट म्हणजे कायदा. आणि कायदा म्हणजे काय रे भाऊ? कायदा म्हणजे भीती. एखाद्या गोष्टीचा कायदा केला का नाही कायदा. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला होमवर्क करा बरं का रे मुलांनो, होमवर्क करा, तर हे झालं फक्त म्हणणं. पण जर एखादा कायदाच केला, हे फक्त उदाहरण आहे बरं का, लगेच ह्याच्यावरनं तुम्ही कन्क्लूड करू नका. हे मी तुम्हाला साध्या सोप्या उदाहरणांवरनं शिकवायचा प्रयत्न करतोय. पण जर उद्या गव्हर्नमेंटने जर कायदा केला ना, कायदा की होमवर्क केलाच पाहिजे ना, तर प्रचंड मोठी शिक्षा द्या, सगळे होमवर्क करतील. बघा, कायदा ऍक्ट म्हणजे कायदा. बघा बरं का, दिस इज अन इम्पॉर्टंट ऍक्ट फॉर एस्टॅब्लिशिंग सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. यांनी खूप मोठं काम केलं. दिस ऍक्ट प्रिव्हेंट एनी इनजस्टिस अगेन्स्ट द पीपल बिलॉंगिंग टू शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब अँड any act of atrocity committed against them is liable for punishment. तुम्ही जर त्या जातीच्या लोकांसोबत जर काही चुकीचा व्यवहार केला, म्हणजे आता कायदा झाल्यानंतर जर आता एखाद्या म्हणजे कनिष्ठ जातीतल्या लोकांना जातीवरून शिवी दिली किंवा तुम्ही मुद्दाम एखाद्याचा अपमान केला, मुद्दाम एखाद्याला एकटं पाडलं, मुद्दाम एखाद्या माणसाची जात कनिष्ठ आहे किंवा जात
म्हणजे शेड्यूल्ड कास्ट आहे, अदर बॅकवर्ड कास्ट आहे म्हणून त्याला जर तुम्ही नोकरी दिली नाही किंवा त्याला जर त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवलं, जर त्याच्यावर अन्याय केला, तर दॅट इज मी थोडंसं हे खाली घेऊ का म्हणजे तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. हे मी तुम्हाला का सांगायचा प्रयत्न करतोय बघा, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. चल रे इथं बस तू. हा हे बघा इथं तुम्हाला दिसतंय का, टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब and any act of atrocity committed against them is liable for punishment. तुम्ही जर त्यांच्याविषयी जर काही तुम्ही एखादा गुन्हा जर केला, एखादा जर तुम्ही काही त्यांच्यावर अत्याचार केला, तर दॅट इज लायबल फॉर पनिशमेंट. तुम्हाला शिक्षा होईल, कायद्यानं तुम्हाला शिक्षा होईल, कुणालाही शिक्षा होईल. अत्याचार करणाऱ्याला त्याला उचलून जेलमध्ये टाकलं जाईल, त्याच्यावर वर्षानुवर्षे केस चालल. केस ही ताकद असती कायद्याची, कळलं का. एकदा कायदा झाला ना विषय संपला. मग तुम्ही भीतीपोटी का होईना तुम्ही नीट वागा. समाजामधली लोक हे जे कायदे आहेत ना, कायदे, ह्या कायद्याची भीती आहे म्हणून लोक नीट वागतायत. चल वागतायत तर वागतायत, भीतीपोटी वागतायत तर भीतीपोटी वागतायत, चला प्रॉब्लेम नाहीये, पण नीट वागा, कारण की हा समाज नीट चालला पाहिजे. आलं का तुमच्या लक्षात. हा मुद्दा तुम्हाला कळतोय का. कळत असेल, माझं टीचिंग कळत असेल तर मला नक्की कळवा, कमेंटमध्ये कळवा. तुमचे प्रश्न, तुमच्या शंका मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला आपण भेटूयात एका पुढच्या लेसनमध्ये, लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.